पी-ओ-एस सॉफ्टवेअर्समध्ये जनरेट झालेलं बिल आपल्याला मॉडिफाय करायचं असेल तर बिल सर्चमध्ये जाणे, ज्याच्यामध्ये आज दिवसभर झालेले बिल्स आपल्याला दिसतील, त्याच्यामध्ये बिल व्ह्यू करणे. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला एखादा आयटम जर कॅन्सल करायचा असेल तर तो कॅन्सल पनीर हंडी आपल्याला कॅन्सल करायचं, मी कॅन्सल करेन, क्वांटिटी 1 टाकेन. ओके. किंवा त्या बिलाला जर डिस्काउंट द्यायचं असेल तर मी फूड डिस्काउंटमध्ये जाऊन 15% दिलेलं डिस्काउंट मला 10% दिलेलं डिस्काउंट मला 15% कर असतं, मी 15% डिस्काउंट करून सेव्ह करेन आणि पुन्हा बिल जनरेट करणे. पुन्हा रिझन टाकणे, की का बिल आपण डिस्काउंट मॉडिफाय केलं, बिल मॉडिफाय केलं. त्याप्रकारे बिल सेव्ह करणे. मॉडिफाय केलेलं बिल पुन्हा प्रिंट होईल आणि आपल्याला त्या प्रकारचे चेंजेस झालेले बिलामध्ये दिसतील. सेम त्या प्रकारे पुन्हा हे बिल आपल्याला कॅशमध्ये किंवा ज्या कार्डमध्ये होतं ते बिल आपल्याला सेटल करायचं आहे. जे बिल सेटल केलेले नाहीत, अशाच बिल आपल्याला मॉडिफाय करता येतील. जे बिल सेटल केलेले आहेत ते बिल आपल्याला मॉडिफाय करता येणार नाहीत. मॉडिफिकेशनचा राईट्स ॲडमिन युजरला असेल किंवा इतर युजरला दिला असेल तरच हा ऑप्शन त्या युजरला मॉडिफिकेशनचा करता येईल, अन्यथा करता येणार नाही.